नमस्कार भावानो. कालच्या व्लॉग मध्ये बघितलं असणार आपण गोवा खाली करून येऊन परत गोवा भरली होती. रात्री वेळ झाला होता म्हणून सकाळी बाहेर पडलो आणि त्यात आज कोण कार्यकर्ता नव्हता, संघ एकटाच होतो. जाता जाता आपली इंट्रा पण भरली होती दोडा मार्गाला. संघ संघ बाहेर पडलो. झालं, लागला ब्रेक. कुठल्या आई घालायची नजर लागली. केनवडे फाट्याला येऊन गेअर केबल झाली खराब. नशीब तिथंच गॅरेज होतं बाजूला. मिस्त्री हुडकून पहिला खोलायला चालू केलं. तोपर्यंत आम्हाला बघून सागरदा थांबलेले मदतीला आणि आता आमची केबल येणार होती कोल्हापुरातनं. म्हणून बसलो दोघं वाट बघत कधी येत्या. हे आपले अवधूतदा म्हणायचे, यांचं पण का नाही बाजूला गॅरेज आहे. आपल्याला भरपूर मदत केली म्हणायचे आज. त्यांच्या संग चहा घेतला. तोपर्यंत धीरजदा केबल घेऊन आलेले. भाऊला नुसता फोन केला, लगेच येताना घेऊन आलेत केबल. रस्त्याला का नाही ड्रायव्हरांचा हाल लय बेकार होत्यात. काम निघालं की नशीब आमचं इथंच झालतं. जेव्हा भावाच्या मित्रांनी मदत केली, कोणी थांबून तर कोणी फोनवरून. खरंच सगळ्यांचं मनापासून आभार आहे भावानो. मग गणेश पण आला होता. सगळं आवरून का नाही बाहेर पडलो, कारण वेळ एक झालेला आणि त्यात का नाही वैताग आलता. खरं लवकर तर जायचं होतं. मग काय कुठं न थांबता का नाही बांध्यात आलो. भाऊ गेला दोडा मार्गला आणि आम्ही आलो डायरेक्ट परवरीमला. पटापट खाली करायला चालू केली. सगळ्या मूर्त्या का नाही व्यवस्थित काढून दिल्या. पेमेंट वगैरे घेऊन का नाही बाहेर पडलो. आता कळायचं बंद झालतं भुका लागल्यामुळे. पहिला येऊन का नाही बांध्यात थांबलो जेवायला. निवांत जेवलो न विचार करता इकडे तिकडे. भावाला म्हणलो चला आता लागूया कोल्हापूरच्या मार्गाला. चला मग भावानो, भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.